हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. आजपासून आपले नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे. पण काल पहिल्याच दिवशी एवढा जोरदार मस्त पाऊस लागत होता नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी. आणि त्याच दिवशी सफेद रंग होता, पांढरा शुभ्र. तर काय काय जणांनी घातला असेल, काय काय जणी नसेलही घातला पावसामुळे. पण खूप जोरात पाऊस लागत होता. अगदी 3, 4, 5 तास खूप जोरात पाऊस छान सुरू होता. आणि तो काय थांबेच ना. मग नंतर मग त्याकडे तो दुपारी थांबला, मग परत पडायला सुरुवात झाली. तर पाऊस पडला तर आता काय करणार, नैसर्गिक गोष्ट आहे, तो तर पडणारच आहे. असो, तोपर्यंत आपण आपली पुढची जी कामं असतील ती आपण करून घेऊ. तर ते म्हणजे आता माझं सगळ्यात महत्त्वाचं नवरात्रीमधलं आपलं ते म्हणजे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन. तर हो, दररोज तुम्ही उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. नवरात्रीचे 9 दिवस माझ्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे असतंच. आणि काल आपली पौर्णिमा म्हणजे अमावस्या होती, अमावस्या म्हणजे आपली सर्व पितरी अमावस्या होती. तर तेव्हा पण मी लेपन केलं होतं. आणि मग मी ते पावलं वगैरे स्वच्छ काढून त्यांना घासून पुन्हा एकदा नीटनेटकं स्टिक करून अशा रीतीने ते पुन्हा चिटकवून मग ते पुन्हा आता लेपन वगैरे सगळं गोष्टी होत आहेत. तर उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करायचं, कसं करायचं किंवा त्यामध्ये काय काय घ्यायचं, तर ह्याच्यावरती सगळं डिटेल व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की चेकआउट करा. तर ह्यावेळेस म्हणजे आताच्या लेपनाच्या ह्याच्यात आहे ना, मी थोडंसं केवड्याचं अत्तर घातलं होतं. त्याचा सुगंध ना खरंच इतका छान येत होता त्या केवड्याच्या अत्तराचा. आणि आज मी मला मी पाहिलं सुद्धा आणि एक गुरुजींनी सुद्धा मला सांगितलं की आपल्या उंबरठ्यावरती जे आपले साईडचे जे चौकट असते पूर्ण, तर त्या चौकटावरचं थोड्याशा भागाला सुद्धा आपण हळदीचा थोडासा लेप लावायचा आणि तिथे एक हळदी कुंकवाने थोडंसं त्याचं पूजन करायचं. त्याचं कारण असं की जरी उंबरठा आपली पूर्ण जी चौकट आहे, आता पूर्ण चौकटीला तर आपण लेपन करू शकत नाही. तर म्हणून काय करायचं, जी आपली साईडची जी चौकट आहे उंबरठ्याच्या थोडीशीच ती पूर्ण हळदीने माखवून घ्यायची. मी तुम्हाला नंतर पुढे दाखवेनच एंडिंगला. तर ती पूर्ण छान मस्त माखवून घ्यायची आणि मग तिथे हळदी म्हणजे कुंकवाचे आपले जे टिपके असतील ना, तर ते काढायचे. तर आता छान असं मस्त माझं उंबरठ्याचं लेपन करून झालेलं आहे. तर आता त्याला छान मस्त पंखा फास्ट करून ठेवून मी सुकवायला ठेवलं आहे. तोपर्यंत आता माझी छान मस्त देवपूजा सुरू झाली आहे. तर देवपूजेमध्ये मी देव सगळे काढले बाहेर, ते स्वच्छ केले, एकदम मस्त उजळवले. आणि उजळवल्याच्या नंतरच मग आता देवांची मांडणी करतो आहे. तर पहिलं सर्वप्रथम गणपती बाप्पा आपले देवघरात विराजमान झालेत. तर माझे हे जे सर्व देव आहेत ना, तर ते सर्वच्या सर्व पंचधातूचे आहेत. फक्त माझी जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तर तीच फक्त पितळाची आहे. नाहीतर माझे सर्व देव हे पंचधातूचेच आहेत. अगदी कासवसुद्धा माझा पंचधातूचाच आहे. आणि घंटी आम्ही पहिली तुळजापुरावरून घेतली होती. नाहीतर सगळं जे देवांच्या म्हणजे सर्व मूर्त्या आहेत त्या पंचधातूच्या आहेत. तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे ते म्हणजे आपल्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आणि आपले जे महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठं आहेत, तर ती कशी निर्माण झाली किंवा त्यांची थोडक्यात माहिती आता मी ही पूजा करता तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर मग चला, महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठं. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांबद्दल. महाराष्ट्र ही संतभूमी नाही तर देवींची ही भूमी मानली जाते. इथे देवींच्या उपासनेला प्राचीन परंपरा आहे. त्यातही 3.5 शक्तिपीठे ही महाराष्ट्रातील खास अध्यात्मिकाची ओळख आहे. देवीच्या अपरंपरा शक्तीची व भक्तीचं व परंपरेचं हे प्रतीक मानलं जातं. सर्वप्रथम जे शक्तिपीठ येतं ते म्हणजे कोल्हापूर महालक्ष्मी अंबाबाई. कोल्हापूर म्हटलं की सर्वप्रथम आठवण येते ती अंबाबाईची. महाराष्ट्रातील 4 शक्तिपीठांपैकी एक असलेलं कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर हे श्रद्धेचं प्रमुख केंद्र मानलं जातं. या मंदिराचा इतिहास प्राचीन आहे. इसवी सन 623 चालुक्य राजा कर्णदेव यांनी हे मंदिर बांधण्याचं मानलं जातं. मंदिराच्या वास्तुशैलीतून त्या काळातील शिल्पकलेचं अप्रतिम दर्शन घडतं. देवीची मूर्ती काळ्या पाषाणातून साकारलेली असून ती पश्चिमाभिमुख आहे. महालक्ष्मी देवीला इथे अंबाबाई या नावाने ओळखलं जातं. दरवर्षी चैत्र व
कार्तिक महिन्यात सूर्यकिरणोत्सव हा इथला मुख्य सोहळा मानला जातो. त्यावेळी मावळत्या सूर्यकिरणांनी देवीचे पूर्ण थेट प्रकाश पडतो. ही अतिशय दिव्य अनुभूती असते. मंदिराच्या परिसरात विविध उपदेवता, गाभाऱ्यातील भोवती केलेली नक्षीदार कोरीव कामं आणि हजारो भक्तांची श्रद्धा यामुळेच हे ठिकाण नेहमीच गजबजलेले असते. दुसरे जे शक्तिपीठ आहे ते म्हणजे तुळजापूरची तुळजाभवानी माता. महाराष्ट्रातील अर्थात भारतातील शक्तिदेवांच्या पीठांपैकी 3.5 शक्तिपीठं ही महाराष्ट्रात आहेत. त्यातील श्री क्षेत्र तुळजापूर हे पूर्ण आद्यपीठ मानले जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात असलेले तुळजापूर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी तुळजाभवानी देवीची प्राचीन मूर्ती आहे, प्राचीन मंदिर आहे. तुळजाभवानी देवीचे महत्त्व हे हिंदू पुराणातून खूप मोठ्या सविस्तर रूपात सांगितले आहे. त्यानुसार असुरांचा, दैत्यांचा संहार करून विश्वात नीती व धर्माचार व पुनर्स्थापना करण्याचे महत्त्वाचे कार्य माता तुळजाभवानीने केले आहे. प्रत्येक युगामध्ये केलेले आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी भोसले घराची तुळजाभवानी ही कुलदेवता आहे. तुळजाभवानी देवीची आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणा दिली आहे. देवी महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्रांचे निवारण करण्यासाठी भवानी तलवार दिली होती, अशी आख्यायिका आहे. देवीचे मंदिर बालाघाटातील एका डोंगरामाथ्यावर असल्याने अगदी जवळ गेल्यावर देखील या मंदिराचा कळस दिसत नाही. मंदिराच्या काही भागात बांधणी ही हेमाडपंथी स्वरूपाची आहे. महाराष्ट्रात या देवीस विशेष महत्त्व असून नवरात्रीचा उत्सव जरी 9 दिवसांचा असला तरी तुळजापुरात मात्र ही उत्कृष्ट एकूण 21 दिवसांपर्यंत साजरा केला जातो. तिसरे जे आपले शक्तिपीठ आहे ते म्हणजे माहूरची श्री रेणुका देवी. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील माहूरगड हे स्थळ 3.5 शक्तिपीठांपैकी एक म्हणून ओळखले जाते. इथे विराजमान असलेली देवी म्हणजे रेणुका माता. पौराणिक कथेनुसार रेणुका मातेचा पुत्र परशुराम हा भगवान विष्णूचा 6वा अवतार मानला जातो. त्यामुळे माहूरगड हे केवळ भक्तीचेच किंवा शक्तिपीठाचेच नव्हे तर विष्णू भक्तांसाठीही पवित्र स्थळ व मंदिर मानले जाते. माहूरगडच्या डोंगर रांगेवर उभे असलेले हे मंदिर अप्रतिम निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. इथे येणाऱ्या भक्तांना गडावरील चटाई करताना निसर्गाचा अनुभव मिळतो, तर गडावर पोहोचल्यावर देवीच्या दर्शनाने अविर्णनीय शांतता लाभते. रेणुका मातेच्या मंदिराभोवती अनेक पौराणिक आख्यायिका सांगितल्या जातात. विशेष म्हणजे दरवर्षी नवरात्रीचा उत्सव इथे मोठ्या थाटामाटात साजरा होतो. या काळात हजारो भक्त गडावर देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. सप्तशृंगी माता. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील वणी गावाजवळील सप्तशृंगी हे गड 3.5 शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. देवी इथे सप्तशृंगी माता या नावाने विराजमान आहे. सप्तशृंगी म्हणजे डोंगर शिखरांनी वेढलेली या गडावरची देवी मूर्ती मोठ्या आकाराची असून तिला 18 हात आहेत. प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रे आहेत, म्हणून ती अत्यंत प्रभावशाली व पराक्रमी रूपात दिसते. पौराणिक कथेनुसार महिषासुराचा वध देवीने याच ठिकाणी केला असे मानले जाते. त्यामुळे सप्तशृंगी मातेची ख्याती महिषासुरमर्दिनी अशी आहे. दरवर्षी नवरात्रीत इथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. गडावर पोहोचण्यासाठी पायऱ्या आणि रोपवेची सुविधा उपलब्ध असून पोहोचल्यावर भक्तांना देवीचे दर्शन घेताना दिव्य शांततेची अनुभूती व अनुभव मिळत असतो. तर अगदी साधी, सोपी आणि मला जी माहिती होती ती माहिती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केली. तर आता मी काय करतो आहे ते म्हणजे आता हा जो माझा मंगळ कलश आहे तुम्ही बघितलात, देवपूजा करता करता मी तुमच्या सर्वांसोबत छान छान अशी मस्त मस्त माहिती शेअर केली. तर आता हा जो माझा मंगळ कलश होता देवघरातला, तर माझ्या घरात मी घटस्थापना करत नाही. मी फक्त खंडोबाची जी षडरात्र असते त्याचीच घटस्थापना करतो. नवरात्राची घटस्थापना मी करत नाही. तर म्हणून मग मी त्याची सुद्धा माहिती शेअर करत नाही. जी गोष्टी मी करत असेल त्याची माहिती मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो. जे मी नाही करत आहे तर ते मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत नाही. तर आता मी छान असा मस्त देवीला मळवट भरतोय. तर मळवट भरताना मी कशाचा पहिला लेप लावला तर तो पहिला लेप मी चंदन म्हणजे आपण जी देवांना अष्टगंध लावतो ते अष्टगंध किंवा चंदन तुम्ही दोघांपैकी काहीतरी घेऊ शकता. मी अष्टगंध घेतला. अष्टगंधामध्ये थोडी हळद मिसळून
गुलाब पाणी मिसळून ते नीटनेटकं त्याची पेस्ट करून घेतली आणि त्याच्याने पेंट ब्रशनी मी नीटनेटका मळवटाचा आकार तिथे तयार करून घेतला आणि आकार तयार करून घेतल्याच्या नंतर मग मी आता हळदीने तिथे हळूहळू असं छान मस्त तो मळवटाचा आकार त्याला मी देतोय. खरंच खूप छान दिसतो आपला जेव्हा आपण अशा प्रकारे देवीचं स्वरूप जेव्हा आपण खरंच तयार करतो ना, तेव्हा असं साक्षात वाटतं की आपल्या समोर अंबाबाई किंवा आई तुळजाभवानीच उभी आहे. आता माझ्याकडे ते डोळे नव्हते जे मी मार्गशीर्षच्या वेळी आणले होते बघा. आपल्या शेवटच्या गुरुवारी मी आणले होते. तर ते मी डोळे लावले होते. त्याचा व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर ते मी डोळे त्याला लावले होते. पण ते डोळे आता माझ्याकडे नव्हते. नाहीतर खरंच इतकं सुंदर दिसलं असतं ना आपलं स्वरूप देवीचं, की मी तुम्हाला काय सांगू. अगदी फक्त मळवट हळदीचा लावलाय तरी ते किती सुंदर दिसतंय. जर नंतर डोळे आणि नंतर काय काय अजून छान छान केलं असतं देवीचं स्वरूप ना, खरंच एक नंबर आलं असतं. अगदी आई आपल्यासमोर बसली आहे असंच भासवलं असतं. तर आता मी थोडं कुंकू भिजवलं होतं आणि त्याचा आकार गोल करून जो मळवटात असतो ना गोलमध्येच कुंकूचा, तर तो तसा करून घेतला. तो पण ओलं होतं पहिलं कुंकू आणि ते पूर्ण करून घेतल्याच्यानंतर सुख्या कुंकवाने त्याच्यावरती मी लावून घेतलं. तर अशा रीतीने आपला सुंदर असा मस्त आपल्या कुळदेवीचा कलश झालाय. कसा दिसतोय मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. इतकं सुंदर देवीचं स्वरूप आलंय ना की मी काय सांगू. देवीला छान मस्त चोकर घातलाय, कंठ म्हणजे तो एक हार घातलाय, त्याच्यानंतर मग एक मंगळसूत्र देवीला घातलंय आणि देवीचं स्वरूप ना इतकं सुंदर आलंय असं वाटतं साक्षात माझ्या आज देवघरात आणि माझ्या घरात माता अंबाबाई आणि आई तुळजाभवानीच विराजमान झालेली आहे. तर अगदी असा साधा सोपा आणि सुंदर असा माझा नवरात्रीचा पहिला दिवस असा छान गेला. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.